नमस्कार, माझं नाव आहे संगीता म्हात्रे. म्हात्रे किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज तुम्हाला मी रेसिपी दाखवणार आहे छास. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे बघा, मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. 1 वाटी मी दही घेतलेली आहे, पुदिने आहे, जिरा पावडर आहे, काळं मीठ आहे, 1 हिरवी मिरची आहे. दही टाकून घेत आहे मिक्सरच्या भांड्यात. बघा, पुदिना मी धुवून घेतलेला आहे, तो पण टाकून घेते. 1 हिरवी मिरची आहे, ती पण टाकून घेते. काळं मीठ आहे, तर मी थोडंसं टाकून घेते. आणि जिरा पावडर आहे, ती पण टाकून घेते. आणि अर्धा ग्लास पाणी टाकून घेते. याच्याच आपल्याला छास बनवायचं आहे. मिक्सरला लावून घेते. हा बघा, आपला छास तयार आहे. मी ग्लासात ओतून घेते. बर्फ पण टाकून घेते. पुदिनाचं हे ठेवून घेते. आता गरमी पण खूप चालू आहे, म्हणून बरंच छास दाखवते. मी दहीपासून तुम्हाला 3 प्रकार दाखवणार आहे. एक लस्सी दाखवणार आहे आणि बुंदीचा रायता पण दाखवणार आहे. हे बघा, आता लस्सी दाखवते. ताक झालेलं आहे आपलं. 1 वाटी मी दही घेतलेली आहे. दही पण मस्त घट्टच आहे. साखर घेते अर्धी वाटी. वेलची पूड पण टाकूनच याच्यात घेते. मिक्सरला वाटून घेते. आपण लस्सी बघून घेऊया. लस्सी पण आपली झालेली आहे. ग्लासमध्ये ओतून घेते. थोडी मलाई टाकून घेते. काजू बदाम टाकून घेते. आपली लस्सी पण तयार आहे. मी आता बुंदीचा रायता तुम्हाला दाखवत आहे. 1 वाटी मी दही घेतले. बुंदीचा रायता दाखवते मी. हेच आपल्याला खूप पेटून घ्यायचं आहे. त्याच्यात साखर पण टाकून घेते मी. याच्यातच आपण बुंदी टाकून घेऊ. एवढा छान झालेला आहे पेटू. याच्यातच आपल्या बुंदीच्या रायत्यामध्ये जिरा पावडर थोडी टाकून घेत आहे. थोडा आपला लाल मसाला टाकून घेत आहे. थोडा मीठ टाकून घेत आहे. आणि आपला चाट मसाला रायत्यावर छान लागतो, तो पण टाकून घेत आहे. हेच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. थोडी कोथिंबीर पण टाकून घेत आहे. काचेच्या बाउलमध्ये काढून घेत आहे मी. याच्यावर पण मी थोडी जिरा पावडर टाकून घेत आहे. आपला बुंदीचा रायता छान झालेला आहे. थोडा चाट मसाला पण टाकून घेते. चाट मसाल्याने असं वाटतं रायता खातो तर असं वाटतं दही वड्यासारखं, म्हणून चाट मसाला छान लागतो. मी आता डिश सजवून घेत आहे. बघा, मी दहीपासून 3 पदार्थ बनवले आहेत. छास बनवले आहे, लस्सी बनवले आहे, बुंदीचा रायता पण बनवला आहे.
गरमीचे दिवस आहेत म्हणून मी थंडच सगळं दाखवलेलं आहे. आजची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.